जय श्री राधे। हरि हरि जय श्री राधे। जय श्री राधे। हरि हरि। माझ दिसत स्वप्रम विख्या तुझ जाण ब्रह्म याचा सुतू नारद जाण नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जिने धरी मजित विलाची बळी तो संभाजी जाण नवाळी कावतरला जयाची या कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरी जय राम हरी हरी जय जय राम हरी वाजवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी आगर
बाप रखुमा देवी बर बाप रखुमा बाप रखुमा देवी बर वहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर वहा विठ्ठल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी कन्या सासुरशी जाई मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी कन्या सासुरशी जाई मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी कन्या सासुर्याशी जाई मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी कन्या सासुराची जाई मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी मागे परतुनी पायी कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा झाले माझ्या कैसे झाले माझ्या जीवा झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा तेव्हा भेटसी केशवा तेव्हा भेटसी केशवा कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तडमडी तैसा तुका तडमडी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी कैसे हाय माझ्या जीवा माझ्या जीवा माझ्या जीवा माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा हो पारक माये हो पारक वाडी जय विठो पारक माये जय पारक माये हो 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 पारक माये हे कन्या सासुरासी जाहे कन्या सासुरासी जाहे हो कन्या सासुरासी जाहे जाये कन्या सासुरासी जाये हो कन्या सासुरासी जाहे कन्या सासुरासी जाये हो कन्या सासुरासी जाहे कन्या सासुरासी जाये हो माघे पारा तोनी पाहे माघे परा तोरी पाहे तैसे झाले
माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे पर दोन्ही पाहे मागे पर दोन्ही पाहे तैसे झाले माझे जीवा तैसे झाले माझ्या जीवा हो तैसे झाले माझे जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटायचे केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा गावाची जय हो वा वा. केव्हा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती 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 केव्हा केव्हा भेटती केशवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा विठ्ठल 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 हरी विठ्ठल राम विठ्ठल 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 रे विठ्ठल राम विठ्ठल टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 ताडी वाजवा, ताडी वाजवा. विठ्ठल 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 तुम्ही पण, तुम्ही पण. विठ्ठल 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 कुंडली कवरा हिंडो पंढरीनाथ भगवान की है. राजाराणी सरकार की है. सावले सरकार की है. राम भक्त हनुमान की है. अपने माता पिता की है. बोलो रे भाई सब संतान की है. हरी बसा. म्हातारा म्हातारा पोर येतो तिथं मस्त नाची राह. हरी हरी कन्यासा सुरेश जाई मागे परतून पाहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोडी तैसा तो कातळमडी. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल समर्था हरि विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. शक्ती मुक्त महाराज. हिंदू धर्म की माता की. बाबा की. सिंह बाबा
विठ्ठल 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 हरी कन्या सासुराची जाई मागे परतुनी पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ऐ चुकली या माय बाळ हुरहुर पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमडी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. मायुग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मुनेंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमारा मना. पांडुरंगा करू प्रथमारा मना. पांडुरंगा करू प्रथमारा मना. पांडुरंगा करू प्रथमारा मना. दुसरे चरण संताचिया त्याच्या कृपादारे कथेचा विचारो भावानी सत्वरो. तुका दुसरे चरण संताचिया संताचिया त्याच्या कृपादारे कथेचा विचारो बाबाजी हरी पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची ये त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचं नोलाल पावन झालो चराचरी. हे ओम नमो जय देव वेद प्रतिपादे जय जय संस्वती आत्मरूपादे वा तुझे गणेश सगळ अर्थमती प्रकाश मनी निवृत्तीदास स्वभावरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. इकरारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे विभस्वामृतमित दिवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरो पदारी जी पवन कुमारी. राधा मेरी स्वामी ने मेरा दे जी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास. बरसानी की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी लाना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. प्रभु आप भी लाना संग गोपियों को लाना. लाना रे घनश्याम कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में.
कीर्तन में राधे तेरे चरणों की रजदूली जो मिल जाए, सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच्ची कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए। विठ्ठल 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 राम विठ्ठल। इथं बसलेले सगळे काना देशातली लोक आहात आणि मी काना देशामध्ये कीर्तन करतो, तर मला आवर्जून सांगायला आवडेल भैया, नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तुला कोणत्या नावाखान हाक मारायचं? देवानं सांगितलं हा तुम्हाला पटेल त्या नावानं हाक मारा. अरे तुमचे एक नाव नाही ना, क्योंकि भैया हे गुजरातीमध्ये एक भजन गातात, हे हरी तारू नामचे हजार, प्रभु तारू नामचे हजार, क्या नाम लिखवे कंकोत्री, कन्हा तारू नामचे हजार, नामचे हजार, क्या नाम लिखवे कंकोत्री. हरि तारो नाम छे हजार, नाम छे हजार, कारा में लिख लो कनकोतरी. हरि तारो नाम छे हजार, नाम छे हजार, कारा में लिख लो कनकोतरी. रोज रोज बजलू मुकाम, बजलू मुकाम, कहाँ नाम लिखवे कंकोत्री, कन्हा तारू नामचे हजार, नामचे हजार, क्या नाम लिखवे कंकोत्री. रोज रोज बदले मुकाम, बदले मुकाम, काना में लिख लो कनकोतरी. हरि तारो नाम छे हजार, नाम छे हजार, काना में लिख लो कनकोतरी. नारद महर्षींना देवाला सांगितलं, देवा तुला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुझे हजारो नाव आहे का? त्यात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत. देवा तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं, मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, किंवा किंवा माझी भक्त गाती जिथे नारदामी उभा तिथे, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग मला सांगा, जर आता धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे, धुळ्यामध्ये कीर्तन चालू आहे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची इथं कीर्तनात हजेरी आहे, जर पंढरपुराचा मालक जर का धुळ्यामध्ये कीर्तन चालू असेल आणि धुळ्यामध्ये जर येऊन हाजरी लावत असेल तर मला प्रश्न आहे, पंढरपुराचा मालक जर धुळ्यात येतोय मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता येत नसेल का? हो येत नसेल का? कानुबाई माता येतच असेल. आणि जर कानुबाई माता आलेली आहे तर मातेचं अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळतालिया हिला खुशाल केल्या, 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 खुशाल केल्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळतालिया न मायला खुशाल, आई खेळतालिया न देवीला खुशाल केल्या, आई खेळतालिया हिला खुशाल केल्या, आई खेळतालिया हिला खुशाल केल्या, खुशाल केल्या, खुशाल
जैसे जाई मागे परतुनी पाहिजे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबराय महाराजांनी हो तुकोबराय महाराजांचा चाळ चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली धुळे नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने उद्याचा हनुमंतरायांचा जन्म आणि आज काय तुम्ही कोणीच बोलू नका. तुम्ही सांगा बहिणीच. अरे ज्या माणसानं तुम्हाला इथं बसायचा अधिकार दिला का त्याचा जन्मदिवस आहे. विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांचा जन्म तुम्हाला सांगेल, काळजी करू नका. बट थोडं सांगितलं. खरं तर मला आनंद वाटतोय. वाटत नव्हतं की दुसरं कीर्तन इतकं जोश मध्ये होईल असं. कारण पहिलं कीर्तन मग मन पुरा हात पाठीला पड जायला होता. आणि दुसरा व काय रामनवमी हनुमंतरायांची जयंती पिरियड जरा जोरात चालू आहे. दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन आहेत महाराज. वाटी नाही राहता येत कीर्तन इथलं जोशमा होय. पण मला पक्क पटी की तुम ना तोंडे तर किशने मी जोरमा कीर्तन करसो असं. तुमले बी पटी घे ना या तोंड की वाटीच नाही राहणार ना दुसरं कीर्तन कराय ना असं थयच करत जाणं तू. मना स्वभाव है दुनिया गई भाड़ में भैया मस्ती में जीते हैं. मन लागा मोरा यार फकीर में, मन लागा मोरा यार फकीर में, ओ मन लागा मोरा यार फकीर में, ओ मन लागा मोरा यार फकीर में, ओ मन लागा मोरा फकीर में, मन लागा मोरा यार 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 फकीर में, मन लागा रे मोरा फकीर में, मन लागा रे मोरा फकीर में, मन लागा रे मोरा फकीर में, फकीर में. आग लगे बस्ती में और साधू अपनी मस्ती में. हमें कोई लेना देना नहीं भैया. ज्यासले आवडस त्या तारखा देतस, ज्यासले चालत नाही त्या किडा पाडतस. त्या टिकीन मरी का जात ना मला काय लेन देणे. ज्या मावर प्रेम करता त्या तारीख देतस. ज्यासले मी चालत नाही त्यासने तारखा बी नको त्या बी नको आपली. पण मला आहे ना मस्तीत जगायला आवडतं. नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे माणसानं. बाकी ना आपण तर का असा दगतस उग्रासने मला आश्रय आप्पा आश्रय काका नाही त्या टेकीन मर्जाशी रे. आणि आपल्या कीर्तनातून आपल्याला खात्री भलेच 15 मिनिटं काय ना पण इथलं दिल खुले असाल भेटस ना. हा तरुण भावांना तर काही सांगायला चालणार नाही. पण ज्या 60 ना पुढला काका आहेत ना बाबा आहेत ना त्यासले सांगस. 60 ना पुढे ना ज्या आहेत ना 50 ना पुढे ना बजेट सांग देस. 50 ना पुढे ना ज्या बी काका होतील ज्या बी बाबा होतील ना शपथ सांगास. आपला कीर्तन मग दिल खोलीन जर असेल ना 6 महिना टेक आपली गॅरंटी. बाकी ना म्हणतच होती मग नंतर काय करा ना बाप 60 दी टाका ना. जग नाही म्हणल्यावर पैशाकडे काय टाका ना. एक नंबर वातावरण आहे. तुम्हाला बघून मी फ्रेश झालो. हा असं खेळतं वातावरण पाहिजे. मी ऊन तो होईस पाहिजे एकदम असा तर तरीच लोक बसायचे नाही का ध्यान लाईसने. हो कितला खुश येतो बिचारे माया म्हणा मायबाप भाऊ वा वा. असं हसत खेळत वातावरण पाहिजे. कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागत. बट वावर पेरीने मुठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का बोल गेल वावर मा बशी गई तुझं. हसत खेळत वातावरण राहणं का आपलं चित लागत. आणि सांगू का रडवणारे तर घरातच जन्माला आलेले आहेत महाराज. हसवणार बनवून बघावं कोणाचं. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, जे पेटीला साथ करतायत आमचे मोठे चिरंजीव, आपलं आमचे वडील, आमचे अण्णासाहेब, आमचे वडील ना हो, तुम्ही पहिला शब्द धरले तर आमचे अण्णासाहेब पेटीवर बसलेले आहेत, पेटी वाजवत आहेत. महाराज पहिल्यापासून पेटीचा चिरंजीवर ध्यान होई तुम्ही. मला याद पडत ना, मला मोठा पोऱ्या बी पेटी वाजत ना करते म्हणून आम्ही आमचे अण्णासाहेब, खरं तर अण्णासाहेबांनी आम्हाला लहान लेकरांसारखं वागवलंय बरं. लहान लेकरांसारखं म्हणजे त्यांच्या गावामध्ये आम्ही सप्ताहाला जायचो, त्यांची बहीण दिलेली ना गावाला, तिथं पण सप्ताहाला जायचो. अण्णांनी कधी मला त्यांच्या पोरांमध्ये माझ्या भेद नाही ठेवला, जीवापाड प्रेम केलं आणि जीवापाड जपलेलं आहे. जर कुठं चुकलं पण असेल तर एकदम डोक्यावर हात फिरून शिकवणारी व्यक्ती म्हणजे आमचे अण्णा. एकदम नम्रता महाराज, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ही मूर्ती जर बघायची असेल तर आमचे अण्णा बाबा आहेत, जे कीर्तनाला हजेरी लावलेली, जे गायनाचार्य म्हणून आलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्र गुजरात अर्ध MP गाजवले, ते म्हणजे आमचे जीवाभावाचे असणारे शरद बाबा. इकडे आमचे कापडण्याचे भैया बाबा आहेत. इकडे आमचे विनेकरी, विनेकरी इथला दूध वात्रा नाम ना, कीर्तनकारले सुद्धा पिका पाठ असते, म्हणजे काही परके नाही. ते आमचे सासरे बुवा आहेत, गरमान गरमाचे. आमचे मामाश्री आहेत. इकडे आमचे सगळे गुरुदत्त भजनी मंडळ वरखेडीचे सर्वजण. अरे वा, क्या बात आहे. बट्टेचे बट्टे, अरे वा, हा बट्टे बट्टे. इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे ऋषी बाबा. ऋषी बाबा थँक्स आणि धन्यवाद. आता जादू सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे दादाश्री समाधान दादा, ते पण इथं कीर्तनाला आहेत. अजून इकडे माझे दुसरे कीर्तनकार महाराज दीपक महाराज, आणि ज्यांनी मला आग्रहाने निमंत्रित केलं ते म्हणजे तेजस दादा. तेजस दादांनी मला तारीख दिली. तेजस दादा म्हणले, बरोबर आहे ना, तेजस भैया म्हणले महाराज काही करा, तुम्हाला यावं लागेल. यावं लागेल म्हणजे कदाचित लिहेल व का नाही नको मन देऊ, मधमा कोणतरी जामीनदार पाहिजे. म्हणून माझ्याच भावाला मध्ये टाकलं, आमचे वरखेडीचे ज्ञानदादा. आमचे ज्ञानदादांना सांगितलं काही झालं रवी किरण महाराज आले पाहिजे. ज्ञानदादा म्हटले दादा काही झालं तरी चालेल, पण तेवढी तारीख पूर्ण करा, कारण ते माझे जिवाड्याचे लोक आहेत. तरी थोडंफार मागे पुढे वसरी जाऊ म्हणे, घेतलं काय बारीक निरीक दखू नका. आणि मन हा सेना मला चांगला गागर पडा सोय म्हणून चित लागत नाही. पण ज्ञानदादा म्हणे दादा काही झालं तरी आपला घरचा कार्यक्रम आहे, तुम्हाला करावा लागेल. आणि खरंच खरंच मला येऊन इतकं समाधान वाटते. तुमची बैठक, तुमची सगळ्या लोकांना भेटून मला खूप समाधान वाटते. आणि जास्तीचं समाधान अजून हे वाटतंय की आमचे किरण भाऊंची साऊंड सिस्टीम आहे. किरण भाऊंची साऊंड सिस्टीम म्हणजे बाई, हे पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया, पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया. किरण भैया आपके साउंड ने हमें पागल बना दिया. साऊंड सिस्टम चांगली आहे. शूटिंग करणारे आमचे दोन दोन दादा, त्यात यश भैया नमस्ते वारकरी वाले. तिकडे आमचे विकास भैया आहेत. विकास भैया आपका चैनल का नाम क्या है? नाद विठू माऊली. हो वा वा. दोघही चॅनल वाले माझे घरचेच आहेत. म्हणजे सांगाल करणार आहे तर यात येतात रुपयाने इकडे कोण आहे? हा आशापुरी. वा वा. दोन दोन अलग 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 चार चॅनल. सतीश आहिरे भैया, क्या बात है. आहिरे दादा तुम्ही भी पूछू घ्या ताडे. वा वा. चार चार युट्यूब चॅनल वाला आहे. तुम्ही इथला लोक बसले. फक्त युट्यूब चॅनल वाला हे एकच सांगा, जे चांगलं होईल ते टाक जात्रे भाऊने, ते किडा नका पाड जात्रे. हा ते ऐकणार असले गण आवडत, पण त्या गडबडी दखणार उजी 150 राहतात कठीण बडी बडी किडा पाडतात त्या. आणि किडा पाडणारा कोण राहतात? ज्याच ना सांगेल बायको बी बाजी रांधत नाही, त्यांनीच राहतात. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल आज आणि उद्या दोघं दिवस खास आहेत हा. हो, आजचा दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांचा आजचा वाढदिवस आहे, आजचा जन्म आहे. ज्या माणसानं एवढे उपकार केले त्याला विसरलेत लोक. मी असं म्हणत नाही देवाला विसरा, देवाला तर अजिबात विसरू नका, पण ज्याचे खरे उपकार आहेत त्याला विसरू नका. भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे घटनेचे शिल्पकारांचे गुरु जरी हे असतील तर आपल्यासाठी किती आदराचं स्थान असेल. फक्त कल्पना करा. विठ्ठल 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 दोघही नवरा बायकोनी एवढ्या मोठ्या संकटाला तोंड दिलं महाराज. लोकांनी शेण मारलं, गवऱ्या मारल्या, तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि त्या महात्म्याचा आजचा जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उद्याचा हनुमंतरायांचा जन्म. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला? पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि पुत्रकामेष्टी यज्ञमध्ये राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ ठेवला आणि सगळा प्रसाद तिघ पत्नींना दिला. आणि त्याच्यातून काही भाग एक घार घेऊन जात होती. घार घेऊन जात होती. उद्याच्यासाठी अभंग असेल. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. हो, म्हणजे उद्याचा जन्मदिवस हनुमंतरायांचा. हो, गारीनं प्रसाद उचलला आणि तो उचलून नेत असताना गारीच्या चोचेतून थोडा काही कण खाली पडला. जिथं पडला तिथं अंजनी माता तप करत होती. अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद पडला. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला. अंजनी माता प्रसाद खाणार आहे, पण समोर नजर गेली. डोळे उघडल्याच्या नंतर एक वानर उड्या मारत होतं. वानराला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो प्रसाद खाल्ला, पण समोर वानर होतं. माया हो, मी हनुमंतरायांची जयंती सांगत असताना आवर्जून सांगतो, आता पण तिथं सांगून आलो, आताही सांगेल. हनुमंतरायांचा जन्म, हनुमंतरायांच्या मायेच्या हातात प्रसाद पडला. तो प्रसाद खात असताना समोर वानर झाडावर उड्या मारत होतं. खाताना त्या वानराकडे बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपटी. अर्थात शेपूट येण्याचं कारण भरपूर आहे. भरपूर कारणातलं एक कारण सांगेल. हनुमंतराय म्हणजे शंकर भगवंत. शंकर भगवंत आणि शंकर भगवंत जेव्हा येत होते ना, तेव्हा पार्वती माता हट्ट धरत होती. म्हणले तुम्ही जाताय ना, मी पण येईल म्हणले मृत्यू लोकांमध्ये. तुम्ही जाताय मी पण येते. तेव्हा देवानं सांगितलं, म्हणले मला आता ब्रह्मचारी राहावं लागेल. मग पार्वती माता म्हणते तुमचा जन्म होईपर्यंत मी काही पूर्ण होईपर्यंत मी काही बसून राहायचं का? मग तुलाही नेतो. मग शेपटीच्या रूपात सोबत नेला आधी शक्तीला. पण मला फक्त पॉइंट नोट करा, मला जे सांगायचंय ते. प्रसाद खात असताना वानराला बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपूट आहे. कळतंय ना माया माझं म्हणणं? मग आता तुम्हाला विचारतो, जर जी माय तप करत होती, तप करत असताना फक्त डोळे उघडले, हातात प्रसाद पडला, तो प्रसाद खाताना समोर वानर बघितलं, तरी सुद्धा पोटी येणाऱ्या लेकराला मागे शेपूट आहे. बहिणी सोन, तुम्ही दिवस जावानंतर हा काका दिन टीव्ही दखत बसती, कशा चांगला चित्र बेती बहिणी. हा, बरोबर आहे का नाही? मला थोडं खरं बोला ना आवडस. आणि खरं जर सांगाल गे ना दादा, खरं जर बोलाल गे ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. कारण खरं पचडाने ताकद नाही लोकेस मा. पण मला खरं बोला ना आवडस. आपला काम रोकडा आहे ज्ञान दादा. काढतून खिचडीन लय म्हण बोगणं. तुमले राग घेऊ ना, तुम्ही म्हण काय करली शात उजी घेत पुढली तारीख देत नाही, यांवर काय करली शात. आणि पट्ट्याला पुढली तारीख नाही, गरजच नाही. आपली दुकानं आहे वर गिरायकच नाही, कमीच नाही. तारीख देणार तेच भैया विचारा कितल्या रावण्या करण्या पडते. ज्ञानदादा विचारा हो ल्या हो चिलगाव जाऊ द्या मनीषी मी तोलना धंदा करतच नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. प्रसाद खात असताना वानर बघितलं, तरी सुद्धा लेकराला शेपुटा. मग आपण दिवस गेल्याच्या नंतर कसं नियमात राहिलं पाहिजे मायाव? कारण आईचे विचार आणि बापाचे विचार लेकरावर पडतात. म्हणून आपण, आमचे संत सांगतात,
शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. हो, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी, नाही का? आईबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरही चांगले जन्माला येतात. पण मायबाप जर थोडे चुकले ना तरी पोरांवरती वाईट संस्कार पडतात. थोडक्यात सांगेन, लक्षपूर्वक ऐका. एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती. एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती. लग्न करान वय मावना त्याला लगीन कर, योगा योगा असा त्याला बायको बी चोरटीच भेटली. पण ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. असं गलीमाई चालता चालता कोण्या ताटल्या पडेल राहत, ताटल्या उपाडली, काय वाट्या उपाडली, छोट्या मोठ्या चोऱ्या करे. आणि नेमकं ती पोरले दिवस घ्या. दिवस जावानंतर मग बाळणपणासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणले पोरगी नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, मग शिजर करावं लागेल. मग शिजर करत असताना बाळ जन्माला आलं, पण पोरगाने मूठ काय सोडे नाही. पोरगाने मूठ काय सुटे नाही. बराच दिन नंतर त्या लोकेच ध्यान मागून पोऱ्या मुटका सोडत नाही, मुटका सोडत नाही. बराच वैद्य असले तर काढ, डॉक्टर असले ते काढ, बघत असले ते काढ, पण पोऱ्या काही मूठ सोडे नाही. एक सुज्ञ बाबा होतात म्हणे, का रे अहो पोरगा मूठ सोडत नाही, कुठे देखाड देणार नाही म्हणे. बाबा बडा बघत दकाडा घ्यात, वैद्य दकाडा घ्यात, छोटा मोठा डॉक्टर देखाडा घ्यात. अरे छोटा मोठा डॉक्टर बघत वैद्य जाऊ द्या, एखादा मानस रोग तज्ञ डॉक्टर कडे लई जा म्हणे. आता मानस रोग तज्ञ डॉक्टर कडे लई घ्या. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरना गया मग सोनानी चेन होती 4-5 तोळानी. ती चेन गया माई काढीन पोऱ्याना समोर ते अशी फिराय. अशी चैन फिरवताच पोऱ्यानी पटकन हात मोकळ्या करा चैन दरी. पण जवळ चैन दरान करता हात मोकळा करा तो त्यानं हात माई 5 ग्रामनी अंगठी खाले पडली. तपास लावा, शिजर करता करता नर्सन हात माई उपाटी येल होती. कशाचा परिणाम आहे यो? ठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग आहे तुकोबारायांचा. मूळ मुद्द्यावर येऊया. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून एका मुलीची माहेर शून्याची व्यथा या अभंगातून पहिल्या चरणात महाराज सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायांना नाती सांगायला भरपूर नाती होती, पण या अभंगातून पहिलं नातं सांगतात मुलगीचं बापावर किती प्रेम आहे ते स्पष्टीकरण या अभंगातून तुकोबाराई करताय. तुकोबाराई रस्त्यानं चालत होते. चालत असताना शहाणली माणसं उभी होती. त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या अरे कुणाका चालला? तुकोबाराई म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक. जोवर मला तुकाराम शेठ म्हणत होती पैसा असल्यावर, माझ्याकडे पैसा होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली? देवार काय प्रसंग आणून ठेवला. पर असू दे, मला समाजाशी घेणं नाही, मला जगाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय, चालते झाले माझे तुकोबाराय. पुन्हा बारकी पोरी उभं होते. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, शहाणली माणसं जाऊ दे. बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. बोलू नका, बोलू नका. बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवलाय. पर तुकोबारायांनी ठरवलं, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कारण पतिव्रता सीतेला बदनाम करणारा सुद्धा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीताची बदनामी करू शकतात, तुमची माझी करणार नाही. कशावरून? जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे बघायचं नाही. माझं या वर्षाचे ठरलेले उदाहरण आहेत, ते मला सांगायला आवडतात. घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की 50,000चा घ्या. ज्ञानदादा, घोडा माऊली बाबा, घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की घोडा 50,000चा घ्या. त्याच्यावर जर नवरदेव बसवला का, त्या घोडाला अगोदर झापडी लावावी लागते. का? नवरदेव जर सुखरूप मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावावीच लागेल. नाही तर त्यांनी नजर आती तर ती गई ते नवरदेव कानी. हो हा काय, हा टांगा पलटी घोडा फरार. बरोबर आहे की नाही? म्हणून नवरदेव जर सुखरूप पोहोचवायचा असेल तर झापडी लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर झापडी आजूबाजू बघणं बंद करा, कारण आजूबाजूवालाच किडा पाडतो.
विठ्ठल 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 विठ्ठल. तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश आहे. सगळेच लोक वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, पण 100 मधनं 30% तरी लोक दुसऱ्याचं चांगलं होताना बघू शकत नाही. ज्ञानदादा, शरद बाबा, तुमचं काय मत आहे? भैया बाबा, सही बात आहे ना? आई खरं बोला ना, तिथला लिहिस मी. काही काही लोकांना चांगलं बघवत नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करत असेल, एखादा पोरगा जर काही करायला निघणार, अर्धल्ली वयना, आपला बाप नि वयना करता त्या भया भावसाहेब ना पोऱ्या काही येडा आहे, काही बी कर असालाय. मग आपण तो जास्त 150 ना असा त्यान बाजू माना बसे छे गाव रे येड आहे साला ते असं. आणि तो पोऱ्या सक्सेस होय ना, काही या दोन्ही किडा पाडणार त्या दारमा जात बावड्यो पेडा बिडा कवे कोण राहणार भूक आयले तर किडा पाड राह का रे करसदार ना आता पेडा मांग राह ना असा वायबार उलगेल वावरेच ना नांदी लागानच नाही सक्सेस होईन ते. हा, जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर या लोकांच्या नादी लागायचं नाही. बरोबर आहे की नाही? आखो एक उदाहरण आहे म्हणा. अहो लाईट लायले आपण कशांसाठी लायले तेजस भैया? लाईट उजड करण्यासाठी, बरोबर आहे ना? लाईट उजड करण्यासाठी, बरोबर आहे ना? पण जठे लाईट लाव का तटेच किडा पडतं. पण या लाईट कडनं आपल्याला शिकायचंय, जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण एक तरी लाईट मला असा देखाडा किडा असले बेन बंद पडी घ्या भाऊ, अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बोन बोन करत ना पायटे मर जातील मला सगळं याको चालू होणं असे. आणि लाईट सारखं जीवन जगायचं. विठ्ठल 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 तुकोबा राय म्हणतात समाजाशी मला घेणं देणं नाही. या देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. तुकोबा राय चालत होते, मागून पत्नीने आवाज दिला. पत्नीने आवाज दिला, धनी व चाललात कुठं? लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबराने शेतीचा मार्ग धरावा, शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येतात, ऊसाची पेंडी घेऊन येतात. जे पोरं तुकोबरायांना तुक्या म्हणत होते तेच लेकर ऊस मागत होते. माझ्या तुकोबरा ते लेकरांना ऊस दान करत होते. पत्नीनं बघितलं, बैग काही माणूस आहे, स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याची लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही. म्हणले ओट्यावर आले तुकोबाराय, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. हातात 2 ऊसाचे टिपरे पडलेले. ते ऊसाचे टिपरे बघून पत्नी रागावली. तुकोबरायांना नाही बोलत, देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली. देवा मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला बेड करून ठेवलं ग भैया देवानं. काय म्हणली माय? देवाला शिवी घातली. मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. आता मला सांगा, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालती, हा, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरोबर बहिणीसो. हा, तुकोबरायांच्या पत्नीचा एवढा अधिकार होता. तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाला काटा मुडला. माझा जगाचा मालक पायाचा काटा काढण्यासाठी बसला. नुसता काटा काढत नाही तर तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाची धूर तोंडात यावी म्हणून तोंडले थोक लाईशनीन मग तो काटा देखील आणता. पद्धती आपला, बरोबर आहे ना? हा, तिच्या पायाची धूर सुद्धा चाटायला लाज ठेवली नाही. एवढा अधिकार त्या मायचा होता म्हणून ती मायनं देवाला शिवी घातली. हा, ते कोणी बी गाया देतच. हा, बाकीना लोक भर पावसाळा मग मिरच्या सुकाडायला टाक देतच. देवनीशी तडा गायात का देवले सांगतो माय ओ देव बी काय चग ना हो माय. आता त्यांना सीजन मग तुम्ही मिरच्या सुकाड राहण्यात बहिणी सोन देवच गेले का आपणच गेलेत काही. शिवी देताना भानावर राहायचं. कोणी बी गाया देवनी. हो, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालते. मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. बरं दादा, प्रत्येक माणसाला एक मन असतंय हो. तुकोबरायांचं दुखावलेलं अंतकरण. तुकोबरायांना अपेक्षा होती मलाही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि सांगू का तुम्हाला बहिणी हो, माझ्या कीर्तनातून नाही काही जास्त घेता आलं तर चालेल, पण महत्वाचे पॉइंट नोट करत चला. या 2 व्यक्ती अशा असतात ज्ञानदादा, माय आणि पत्नी. पत्नी आणि माय या 2 भूमिका जर समजदार असल्या ना, कितीही सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. फक्त 2 भूमिका समजदार पाहिजे घरामध्ये, पत्नी आणि माय. हा,
इतकी समजदारी दाखवायची माया हो, इतकी समजदारी दाखवायची. नवरा नाराज आहे ना, पती नाराज आहे ना, चेहरा बघून तुम्ही ओळखू शकतात माझा पती आज आनंदात आहे की दुःखात आहे. आणि माणसाला ओळखण्याची ताकद पहिले म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. हे 4 लोक माणसाचा चेहरा बघून ओळखतात काय वातावरण आहे असं. मग तुम्ही पहिल्या 2 आहेत ना, माय आणि पत्नी, तुम्ही 2 जण असो बराच खेळशे बहिणीसो. बाईन जाते नवराला दखताच समजी जावा, माय म्हण नवरा नाराज आहे ना, हातमा पाणी ना गल्ला असल्या, नवरा बाहेर तेनू ना पाणी दि द्या. आणि सहज त्याला विचारा, काव माय इथला नाराज का बाई तुम्ही, काय टेन्शन होई गे? इथलं टेन्शन मा नाही राहा ना, कर्जही जायले ना, मी शे तुम्हाला सांगे 2 जण मजुरी करसूत, दोन्ही कंपनी मा काम करसू नि कर्ज पेटासू, टेन्शन का बली राहणार. कितलं भारी वाटी त्या नवराले, बरोबर आहे की नाही? इथली बर देवानी ना बहिणीचं नवराले कर्जाला ब्याव नका, संगे मेहनतली सूत, संगे मजुरी करसूत, जिथलं पिटणं तिथलं पेटसूत, नाही पिटणं नाही मन दिसूत. कितलं भारी वाटी त्या नवराले. माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे. पोरगानं तोंड टेकतात मायले समजा पाय, मन पोरगा काहीतरी नाराज आहे माय, इथलं भारी बोलू पोऱ्यान सांगे, का रे भाऊ काय टेन्शन लेस रे तू, कर्जचे, अरे टेन्शन नको लिहू, मी आया ते तू करता मजुरी करसून तुला कर्ज फेडसू, टेन्शन नको लिहू, तू सुख माराय. कितलं भारी वाटी त्या पोऱ्याला. पण बाकी नाही म्हाताऱ्या पोऱ्याला दक्ता सुरू करते ती, बावड्या ये सांग बर भाऊ, तू घेतोय ना कटका घाल दिली नेमन समजा नाही ती नाही चिपुडीले तेल लाई दिसू बर. मग त्याला असं वाटत तसंच बरं होतं स्टँडवर बसून बिड्या पुटीने चहा पिल्या तसं घरी वाईगे. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे, पत्नी आणि माय. पत्नीचा पतीवर किती विश्वास असावा, जेवढा भक्ताचा देवावर आहे तितका विश्वास पत्नीचा पतीवर असावा. उदाहरण म्हणून सांगेल, हे तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, हो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, ओ तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार. मेरी मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, कायम जरूर पर तू ना होना नाराज, हमें बंधन है बार बार, तू कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, ओ तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार. ऐका ना, भक्ताचा जेवढा देवावर विश्वास तेवढा पत्नीचा पतीवर असावा, पण पती बी तेवढा आबरूदार असावा. बायकोनं पतिव्रतेनं देवाचे दर्शन नाही घेतलं चालेल, पण पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. पण ते दर्शन लेवान लायक आपण बी पाहिजे. आपण जर संध्याकाळी 3 खिचडी थंडी होई जातो लोक ततात फिरत मराल पाय पडी. बाकी नसणे तिथली चव घालेली ते सांगायला अरे चालवणी आता युट्यूब बी चालू शे, बाकीना लाईव्ह चालू होते. नाही ते बाकीना अजून बी चालू आहे. टन वाजलं काही बी शिजलं, आळकन दुखते या गाड सजने रसा रसा वाळगे, एक मुकामा मुका कट्टा. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल राम, विठ्ठल राम, विठ्ठल 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 विठ्ठल. घरामध्ये 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. पर तुकोबर यांना बाहेरची लोक तुके म्हणत होते. घरात गेलो पत्नी रागावत्या, घराच्या बाहेर निघाले 4 आजी माया बसलेल्या होत्या.
तुकोबरायांना असं वाटलं माझ्या मायेसारख्या आहेत, या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील, या आशेनं या अपेक्षेनं तुकोबराय बघत होते. पर त्या आजी मायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबराय म्हणतात, अपेक्षा कोणाकडनं करायची, अपेक्षा कोणाकडनं करायची, बस समाजाकडनं अपेक्षा नाही. माझ्या तुकोबरायांनी भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, बस देवा आता फक्त तुझी भेट घ्यायची आहे. अंतकरणापासून देवाला हाक मारली आणि एकच सांगताय काय, हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा केव्हा भेट भूतलावर अपेक्षा कोणाकडनं करायची. ज्या समाजाच्यासाठी 65 लाखाची जहागीर खर्च केली, जोवर महाकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक मला तुक्या म्हणायला लागली, देवारे काय प्रसंग आणून ठेवला. पण माझे तुकोबरायांनी भगवंताकडे धावा घेतला, धावा केला देवाचा, आणि आता विचार केला की भगवंताचं दर्शन घ्यायचंय. पंढरपुराचा मार्ग धरला, पंढरपुराचा मार्ग धरला. चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हावं, एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबराय, चालतायत चालतायत आणि एकच हाक मारतायत प्रत्येक साधू संताला, हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही संतादिक संत, तुम्ही संतादिक संत, हो तुम्ही संतादिक संत, मन विठा कृपावंत, मन विठा कृपावंत, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, तुम्ही संतादिक संत, मन विठा कृपावंत, मन विठा कृपावंत, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हा म्हणे एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबराय, चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला, गाभाऱ्यात प्रवेश केला मंदिराच्या, आणि माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुकोबरायाच्या मनात तो आनंद होता. आणि सांगू का, भगवंताच्या दर्शनाचा आनंद त्या गोपिकांना कळाला, संतांना कळाला, भक्तांना कळाला, महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्याला कळाला. सहज नातेवाईकांकडे गेलोय आणि जेवण बनत तिथला आमना गाव मंदिर आहे, पाय पडी या भो, त्यासले देव दिकत नाही, त्यासले फक्त बासुंदी वहिनी होईन का. भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी भगवंताचा भक्तच व्हावं लागेल तर भगवंताचं दर्शन होतं. भैया देवाच्या दर्शनाचा आनंद, देवाच्या दर्शनाचा आनंद तो भक्तांना कळतो. हो तुम्हाला सांगतो, मी भागवत कथेमध्ये नेहमी एक गीत गातो,
देवाचं रूप बघितलं एक पंजाबी भक्ताने देवाचं रूप बघितल्याच्या नंतर पंजाबी भक्त त्याच्या भाषेत वर्णन करतो, ज्याला आजचा तरुण हिंदी गाणं म्हणतो. हिंदी गाणं नाही ते, आमच्यासाठी आमच्या देवाच्यासाठी म्हणणारे गीत आहे ते. एक पंजाबी भक्त, बाकीच ना मन असं बी होईल देवना भक्त पंजाबी बी होतात का? अरे पंजाबी नाही, सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे माझ्या कन्हैयाचे भक्त होते. सांगू का? नाथबाबा एक गवडणीतून सांगतात, हे मराठी कानडिया, अरे मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी गुजरली, अशा पाची जणी कविला गवडणी. मराठी कानडिया, होय मराठी कानडिया, एक मुसलमानी नको कोणी गुजरली, अशा पाची जणी कविला गवडणी. मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकण गुजरली, अशा पाची जणी कविला गवडणी. मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकण गुजरली, अशा पाची जणी कविला गवडणी. या गवडणीत तुम्हाला कळलं असेल देवाचे भक्त कोणते कोणते होते. मग त्यातला एक पंजाबी भक्त देवाचं रूप बघितल्याच्या नंतर वर्णन करतो, ऐका ना. हे हे कितना सोना तेनू, हो कितना प्यारा तेनू, रब ने बनावा के जी करे देख तारवा, हो कितना सोना तेनू, हो कितना प्यारा तेनू, रब ने बनावा जी कर देख तारवा. दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देख तारवा. ओ कितना सोना तैनू, ओ कितना प्यारा तैनू, रब ने बनावा जी कर देख तारवा. काही काही लोक ज्याला हिंदी गाणं म्हणतात ना, तर आमच्यासाठी भगवंताप्रतीचे भाव असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. एखादा पोऱ्यानं जर काही कुरुबुरू राहिलं, त्याला जर सांगू कार बावड्या ती गली मग नको जात जाऊन तर तास कस काय जास रे, माल बी सुधरत नाही भाऊ, गाडीनं तोंड ततच वळले जास मग. हा मग तू आमले सांगत, तेरे चेहरे में वो जादू, ओ एक दोपटा मध्ये सुद्धा. अरे काय नाही रे, तो चेहरा दाखा दाखा बडासा त्यांनाच करलीशी रे तू आयुष्यानं. अरे त्या चेहऱ्याला देखील वडावापेक्षा मी तर माझ्या भगवंताच्या साठी सांगतो, माझ्या कन्हैयाला डोळ्याच्या समोर ठेवतो, माझ्या कन्हैयाला सांगतो, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ. तेरे चेहरे में वो जादू है. कोरोनासाठी मनीषने काहीच फायदा नाही बघ, पण आता ना लोक सुशिक्षित होय त्यातनी उजी सत्यानाश होई घ्या. पहिले असं वातावरण होतं ना, याचं म्हातारा बसतस ना 60-70 वाला 50 ना पुढला त्याच्या चर्चा ऐकू. पहिले समोरासमोर जर पोरपोऱ्यानं घर राहे, पोऱ्याने नुसतं वट्टावर ते बी जर कधी दखत राहिना ना, आणि पोर दोन टाक राहिनी भाऊ, दोन सुकाडता सुकाडता जर दोन दाव पोरनी दखन पोऱ्या मनकडे दकी राहणार, तरी सुद्धा ती लगे गरमा सांगते दकू मम्मी तो मनकडे दकी राहता, तरी सुद्धा पोऱ्याना चड्डीना कलर बदलाय टाकेत म्हणत. इथला ठोकेत पहिलं वातावरण. आता पोऱ्या कुशाल पोरणी जोडे जास, आय लव्ह यू एक कमुसरा मध्ये सुखाने आको आई बहीण बी सांगस मी एंगेज आहे ओ म्हणा बापरे. काय 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 संस्काराची गोड वाट लावणी लाईव नाही. ते पहिले दकाना सुद्धा दाखरा आहे. पहिले पोऱ्या जर रस्ता तरी चालता चालता पोरणीकडे दखे ना, जुन्या बसेल बायासले सांगा, पोऱ्याने नुसतं दखिले नंतर या बहिणीच ना पहिला दाखा, पहिल्या मायास ना दखबर भो मन माय पा सांग तिथून घर मोठी लढाई लय सू. आता तू दांगलोच मिठी घ्या. पहिलं काहीच राहिना नाही, भाव चांगला ठेवा ना. पूर्णासाठी म्हणेन काय भेटा तुमले 2 दन का देवांसाठी म्हणा बाबा, देवाच्यासाठी म्हणल्याचा काही फायदा असेल. हो, देवाच्या दर्शनाचा आनंद तुकोबरायांनी घेतला. भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते.
4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. नरहवता देवाना केलेला प्रश्न तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तर माझ्या तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा तू मला प्रश्न केलाय ना, 4 पाऊल पुढे सरकतोय, फिरून मागे पाहतोय, तर ऐक ना देवा, ही अवस्था काय या? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना देवा, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत्या पोरी सारखी आहे. तर कोणासारखी सांगितली? कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे. भूतलावर एवढी नाते आहेत ज्ञानदादा, एवढी नाते आहेत, पण तुकोबराय कन्याच का निवडतात? समाधान दादा साहेब, कन्याच का निवडतात? कारण सर्व नात्यांपेक्षा पोरीचं विशेष प्रेम बापावर असतं, आणि तेच प्रेम इथं तुकोबरायांना दर्शवायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय कन्याच का निवडतात? ऐका, काही किरकोळ कारणावरनं नवऱ्या बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, जाय रे भाऊ दादा तुझ्या बापाला जेवायला सांग ना. मुलगा जातो पप्पाच्या जवळ आणि बापाला सांगतो, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत काय मन बापनं काय जायला. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, आणि जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते ना महाराज, इतकी गोड बोलते ना. माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 जणी मवाड मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा काय झालं? तुम्ही नर्वस दिसायले पप्पा, काय झालं? काय नाही ग बाई, चला उठा लवकर जेवण करा. पप्पा नाही ग बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? उठा बरं लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का हो पप्पा, तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का? नाही ग बाई तसं काय नाही. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगताय. हा, मुलगीच का निवडली या? कन्याच का निवडली? अजून सांगतो. तुमची पोरगी 50, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर दिलेली आहे. लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो, बाई लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं. कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी त्या बापाला नाश्ता दिलाय, गोळ्या औषधी दिलाय, तो बाप झोपलाय. रिप्लाय बहिणीला फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या. दिवसाला 4 चक्कर मारतो बापाच्या खाटेजवळून तरी मला माहित नाही बाप आजारी या. आणि तू 200 किलोमीटर अंतरावरून सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस दीदी? तेव्हा ती ताई सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये, मुलगामध्ये नाही आहे. म्हणून तर तुकोबराय कन्या सांगतात. आणि ज्यांना मुली असतील त्यांना अनुभव असेल, मुलगी बापावर किती प्रेम करते. बाप जेवत नसेल तर स्वतः जेवणार नाही. महाराज बाप बाहेर असतो तरी सुद्धा दादा बोल फोन करी सांगत, पप्पान गोड खाद का? ध्यान ठेव जा. याला म्हणावं मुलगी. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं विशेष प्रेम करणारी मुलगी असते. अजून सांगतो, आपल्या भारत देशामध्ये पोरींचं किती महत्व आहे लक्षपूर्वक ऐका. जर ज्यांनी रामचरितमानस वाचलं असेल ना ज्ञानदादा, तर लोकांना कळेल मुलगी काय असते. ऐका, स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन असा चालत होता. स्वामी रामतीर्थ म्हणजे काय, संन्याशी साधू. पोरगीला घेऊन चढणारा माणूस अशक्त होता, बारका बारका होता, टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. काय ताई चालणार? तुम न सांग राहिनो ना बहिणी, तुम नवी तुमले सैन्य वे राहिनो. बर तेव्हा
विठ्ठल 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 ऐका तेजस भैया आठ जर तंबू गाड देतात आणि तिकीट लावतात ना तर समजत फुकडणं नाही टाया पडत लोक राखेल स्वस्त भेटे ना रेशन मा कलरच्या डब्या बी देऊ टाकेत लोक हाती भेटत नाही ना हाती मागत फिरत राखेल दुकानावर बी टाया पडत नाही हाती मग राहते जवळ भेटत कोणता बी डबा दूध भेटेल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 स्वामी रामतीर्थांनी त्या साधारणशा व्यक्तीला पोरगीला घेऊन चढणाऱ्या व्यक्तीला आवाज दिला ए भैया ए भाईजी जरा रुक जा ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा ए भैया ए भाईजी जरा रुक जा ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है अजून चालायला लागला न राहता पुन्हा स्वामींनी आवाज दिला ए भैया ए भाईजी अरे जरा रुक जा बेटा ये लड़की मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणशा पोरीच्या बापानं साधू महात्म्याला उत्तर दिलं महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती है आप तो सन्यासी है तुम्हाला मुलगी काय करणार आहे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते पाठी बहीण असावी लागते तर कन्या करते नाही तर सोपं नाही या विठ्ठल 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 आता मला सगळ्या माईबापांना प्रश्न विचारायचा आहे आपल्या भारत देशामध्ये कोणत्याच बापाला आणि कोणत्याच माईला पोरीचं ओझं होत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही कोणत्याच बापाला आणि कोणत्याच माईला पोरीचं ओझं होत नाही ना हा नाही मग उत्तर द्या ओझं होत नाही ना पक्क ना तुमले बरोबर नाही ना वस वजन नाही वस ना मग गर्भपात कथा घुसणं होता ओझं होत नाही ना मग गर्भपात आलता कुठून अरे गर्भपातने एवढा सत्यानाश केलाय का गर्भपात करू करू पोरी कमी झाल्या आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाहीये परिस्थिती अशी आहे पहिले 100 पोरी 70 पोरे होतात एक म्हातारा 2-2 लग्न करी हा ते 70 पोरी 100 पोरे 70 नवय जाय 30 नि काय करा ना लंगोट शिल्यावा गडवर निघ जावा पर्याय नाही ना मग काय करणार औषध त्यांनाच कोणी करा हा आणि भाऊ तुमले बी सांगस तरुण भाऊसले नेमन रे आप्पा आकू काय काय ते लगीन मग नागिन डान्स करतो हो भाऊ चांगला भेटत नाही तुला नागिन डान्स वाला कवय भेटेल हो काका आर्टिफिशियल बैरल गर्म जाती आहे पोरींचं ओझं होत नाही मग हा गर्भपात आलता कुठून थोडं माफी मागून बोलेल राग धरू नका मायाव जे घडलेलं पाप आहे त्याला बदलता येणार नाही पण याच्या पुढे गर्भपात करू नका आपण काल्याचं कीर्तन ऐकतो भागवत कथा ऐकतो त्याच्यामध्ये एखादा कथाकार किंवा एखाद्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलंय का मायाव कंस चांगला होता असं म्हणलंय का अजिबात नाही कंसानं काय केलं सख्या चुलत बहिणीचे 6 पोरं मारली 6 पोरं मारली पण कुठंतरी कंस परवडला पोरं मारली खरी पण त्यानं कमीत कमी लेकरांना जन्माला येऊ दिलं मग मारली आपण पोटातल्या पोटात पोरी मारल्या मग कंस चांगला का आपण चांगला एकदा स्वतःला प्रश्न करा
हो. आणि ज्या मायांकडनं झालं असेल न कळत जाऊ द्या, याच्या पुढे पाप करू नका, नाहीतर बाल हत्या करणाऱ्या स्त्रीच्या हातचं पाणी पिल्यानं सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. गर्भपात झाला पोरींचा, पण कशामुळे झाला त्याला पण दोषी आपणच आहेत. तुम्ही म्हणसाल कस काय दादा भाऊ? काही 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 सांगणार बरं, सर्वात सारखा राहता असं नाही. काही काहीच नाही. उंडा मागाल चव घाली म्हणशीन पुरी मारायण्यात पोटमान पोटमान, बाकी नसती चवच सूट दिली होती मांगाने. काय मध्ये यावर तुम्ही बरोबर आहे ना? आपणच आपले हत्यारे आहोत. अरे हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली, पण मी प्रत्येक पोरीच्या बापाला पाया पडून सांगतो, प्रत्येक पोरीच्या बापानं ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. ऐपतीनुसार. येणारा पोरगा हुंडा मागत नसेल तर आपल्या ऐपतीनुसार हुंडा द्यायचा. आणि येताच तो जर मागणी करत सोय मला इथला लाख पाहिजे, उठ आड्यावर द्यायला, उठ रे भिकारी, तू आत्तेच मागी राहा ना, तू काय मन पोरले खावाडची, उठ तुम्ही आणणार गंधा मारतून गंधा. आपल्या इच्छेनुसार द्यायचं. आणि एखादा नवरीना बाप, एखादी पोरगीना बाप म्हणत, महाराज तुम्ही गण सांगणार, पण मी गरीब माणूस आहे हो, मी कथाय हुंडा लावू, ऐपतनुसार सांगेल. आणि तुमले सांगू का पटी जाईल, मजुरी करणारा माणूस जो 200 रुपये रोज तीन काम करस ना, तो सुद्धा 50 रुपयाने इमल खायचास. 50 रुपयाने इमल खायचा, जिल जन्मान घालेल ती करता 50 रुपये जताडशे ना, तिनं लगीन जाऊ दे बाहेर पण सुद्धा वय जाईना काका. तयारी आपण ठेवायची ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही तयारी ठेवायची. पोरगी आपण जन्माला घातली ना, तिचा खर्च आपल्याला करायचा आहे, ऐपतीनुसार करायचा. हा, फक्त मागणारा पोऱ्याला पोर देऊ नका. मायच्यान कधी कंबर मला हात घाली उठाटे अशा नाही तसले. एक पोरगा पोरगी बघाय गेला ज्ञानदादा, पोरगी बघाय गेला, पोरगी सुंदर होती. नवरीच्या बापाला म्हणला मला पोरगी आवडली, तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचे, पण हुंडा पाहिजे. म्हणे घेतला म्हणे 6 लाख रुपया. पोरणा बाप म्हणे एकली पोरशे जवळ इंजिनियर भेट राहिला, जाऊ दे झाला म्हणे 6 लाख घ्यात ते घ्यात. 6 लाख रुपये हुंडाई दिला. पण नवरदेव म्हणे लगीन आपला पद्धत ना, म्हणे कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. म्हणे चालेल तुना पद्धत माका. आता नेमकंच लग्नाच्या दिवशी या भाऊनं बग्गी तयार केली. बग्गी एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगी बसली. आणि त्या बँड वाजवालाच वाजायला सुरुवात करी, बँड वाजवालाच वाजायला सुरुवात करी, तरुण पोरे नाचायला सुरू होईल. इथला बेकार नाचत ना, हा बँडवर नाचणारा पोरेच नाही का साधी दुमरास का, कितल्या का चालल्याची ना पॅन्डा ना तुटी जातीस तवलं उठतच त्या. तेवढं बरं आहे आपला दोडाना पोरी नाही तसा. नाचू नका या मताचा मी नाही. मला स्वतःला नाचाना इथला छंद आहे ना. तुम्ही देखील ना आठे पकवास वाजना का म्हणा सुरुशे नाचाना, माले नाचाना इथलं येडशे. पण मन नाचणं प्रत्येक कोणता बी व्हिडिओ सापडेन तुमले, कोठे बी नाचू ते देवना गाण्यावरच नाचू, वायबार गाण्यावर नाचतच नाही मी. विठ्ठल 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 विठ्ठल. तरुण पोरं बँड वाजवायला लागलं आणि ते तरुण पोरं नाचायला लागले. अहो नवरदेव फाम माऊ ना, नवरी पोर बसेल होती बाजूमा बग्गी मा, ती पोरल्या हातला म्हणे देख ना पठ्ठ्यानी कशी कमायला, कितला पोरी नाच राय ना. पोर म्हणे आना माय, म्हणे देखते खरी, म्हणे आनाव माय, म्हणे पाय तर खरी. पोर म्हणे आव काय आवराव नाही म्हणे असा. पोर हुशार होती म्हणे धनी, म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचतात. तो म्हणे तू आता शपथ घाली सांगणंच पडी, सांगावंच लागेल, सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे. कसं काय नाही म्हणे, कोणले 20 ने, कोणले 50 ने, कोणले 100 ने पाहिजे का कुत्तच म्हणे, त्या नेता तेलच ना माहीत. म्हणता आम्हाला दोडाना पोरी नेत इथला वायवा, तुमच्याकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना. महाराज पोरांनी एवढी चव घातली ज्ञानदादा, एवढी चव घातली ना. मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये वृंदावन वरनं आलो. वृंदावन वरनं आल्याच्या नंतर माझा डीजेचा मित्र आहे सोनू दादा, त्याच्याकडे मी त्याच्या गल्लीतून जात होतो. त्याने मला बघितलं, म्हणे दादा बाबा म्हणता का खूप दिवस नंतर भेटणार म्हणे, चहा लिहाव म्हणे, हत्यान गरमा बटणू चहा पिवा आले. तिथला मग एक नवरदेव डीजे ठरावलो ना. म्हणे सोनू दादा आपले डीजे लागणार आहे अमक्या अमकी तारीखली. बरं डीजे वालानी पहिले पैसा कितला लेवा नाही ठरवायला पाहिजे ना. तो सोनू दादा म्हणे भाऊ पैसा कितला दिशी ते नंतर, डीजे कितला वाजा लगून वाजा नाही ते सांग म्हणे. म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना, कितला वाजा लगून वाजा नाही का बट राहिला ना. म्हणे महाराज
काही काही गावेस ना पोरी इथला नालायक राहतस ना म्हणे 2-2, 3-3 वाजा लागून डीजे वाजायला लावतस म्हणे. काय सांगू म्हणे तुम्ही. नवरदेव इथला खानदानी होता. तो म्हणे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. काय सांगे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे. त्यासले जरी एकदम चढी गई ना त्या जनरेटरना आवाजवर सुद्धा कुत्त ते डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला विश्वास होईल त्या मित्राचा. म्हणजे कितली कंपनी खराब होईल. महाराज दारूने एवढा सत्यानाश केलाय का. हो